मैत्रिणींनो, आज आपण बीटाचं ज्यूस करायचं आहे बरं का। बीट परत बटाटा टोमॅटो सगळ्या गोष्टी घालून त्याच्यामध्ये मिक्स सूप तयार करायचं आहे। आता मी काय केलंय, साल काढून बीटाचं चिरून ठेवलेलं आहे, बटाट्याची साल काढून चिरून ठेवलेली आहे, गाजराची पण साल काढून ठेवलेली आहे, कांदा लसूण आणि टोमॅटो आणि हे सगळं आपण शिजत घातल्यानंतर टोमॅटोची साल काढायची शिजल्यावरती। आता मी हे सगळं शिजत ठेवते। कांदा लसूण आहे, 2 टोमॅटो अर्धे चिरलेले आणि हे बटाट्याने काय होतं म्हणजे त्याच्यात कॉर्नफ्लॉवर वगैरे नाही घातला तरी चालतो। हे सगळं मी कुकर लावते। कुकर लावून शिट्टी होऊन त्याला 4 शिट्ट्या करायच्या म्हणजे चांगला गाळ होतो मस्तपैकी। कुकर मध्ये लावते। आता कुकर बसतोपर्यंत थांबूया जरा। आलेलं आहे आणि टोमॅटोचे साली फक्त ह्याच्या मी काढून घेतलेले आहे। जरा हे आता गार झाले की मी ह्याच्यात मिक्सर मधनं मी काढून घेणार आहे। काढलेलं आहे, गॅस लावलाय, त्याच्यावर ठेवते मी। शिजून झालेलं थोडंसं पाणी वाटीभर होतं ते पण ओतलेलं आहे, आता वाया घालायचं नाही। थोडंसं आणखीन पाणी त्यात ओतून घ्यायचं आहे। हे थोडं घट्टच असतं, इतर सूप जे असतं बाकीचे त्याच्यापेक्षा हे थोडं घट्ट असतं। आता ह्याच्यामध्ये साजूक तूप किंवा अमूल बटर वरून घालायचं। हे छान उकळून द्यायचं। आता हे चांगलं उकळायला लागलेलं आहे, त्याच्यात साजूक तूप घातलेलं आहे मी, थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि काळी मिरी, त्याने थोडासा तिखटपणा येतो। नाही वाटलं असतं तर आपण बाउलमध्ये ज्या देतो ना त्याच्यात वरून टाकलं तरी चालतं। दिसते का तिथून? अशा पद्धतीने हे बीट गाजर टोमॅटो बटाटा कांदा लसूण सगळं मिक्स करून याचं सूप तयार आपण केलेलं आहे। असं भरून मिरपूड टाकायची या प्यायला।